जय श्रीकृष्ण मंडळी. आज आपला 11वा दिवस आणि 11व्या दिवशी काय आपल्याकडे ब्रह्मपुत्रा नदी. आतापर्यंत आपण भरपूर साऱ्या गोष्टी बघितलेल्या आहे. कोणत्या कोणत्या एकदा रिकॉल करा फास्ट मध्ये. भारताचे स्थान, विस्तार, त्याच्यानंतर हिमालया पर्वतरांगा, त्याच्यानंतर हिमालयातले 14 सर्वोच्च शिखर. सर्वात मोठं कोणते, सर्वात उंच शिखर कोणते? माउंट एव्हरेस्ट 2 नंबरला, K2 3 नंबरला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पासेस बघितल्या, ज्या ज्या इम्पॉर्टंट पासेस आहे. खिंडी आहे, त्याला इंग्लिशमध्ये खिंडी, इंग्लिशमध्ये पासेस म्हणतात, मराठीत आपण खिंडी म्हणतो किंवा दर्रे म्हणतो. ठीक आहे. पेपरला प्रश्न कसे येतात मी तुम्हाला दाखवलं होतं. त्याच्यानंतर काय बघितलं? सिंधू नदी प्रणाली, पठार, सॉरी. त्याच्यानंतर पहिले आपण बघितलं, बरोबर आहे, थोडासा भाग हुकला होता. त्याच्यानंतर आपण बघितलं हिमालय सोडून बाकीच्या पर्वतरांगा. त्याच्यामध्ये कोणते कोणते होते? विंध्य, सातपुडा, अरवली, पश्चिम घाट, पूर्व घाट. ठीक आहे. पश्चिम घाटामध्ये काही प्रकार आहे. त्याच्यानंतर आपण पठार बघितले. पठाराचे दोन प्रकार पडतात. कोणत्या नदीमुळे? नर्मदा नदीमुळे, एक वरचा आणि एक खालचा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघितलं सिंधू नदी प्रणाली, सिंधू नदी, त्याच्या उपनद्या. त्याच्यानंतर गंगा नदी, गंगा नदीला डीप मध्ये स्टडी केला आपण. डावीकडील नद्या, उजवीकडील नद्या, पूर्ण गंगा नदी प्रणाली. आणि आज आहे आपल्याकडं ब्रह्मपुत्रा नदी, शेवटची सर्वात महत्वाची हिमालयन नदी. कोणती? हिमालयन. आता हिला हिमालयन नदी जरी म्हटल्या जाते तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, ही नदी या नावाने ओळखल्या जाते. कोणत्या? तांग्सपो. आणि ही नदी युरेशियन प्लेटवर होती. कोणत्या प्लेटवर होती? युरेशियन. भारताची प्लेट खाली गेलेली आहे, तुम्हाला माहिती आहे, युरेशियन प्लेट वरती आहे. ही नदी कोणत्या प्लेटवर होती? युरेशियन. याचा अर्थ काय? या गोष्टीचा अर्थ काय? ही नदी हिमालय तयार होण्याच्या अगोदरपासून अस्तित्वात आहे. ठीक आहे. चला तर बघूया. पहिलं आहे जीवनदायी आणि विनाशकारी. जीवनदायी पण आणि विनाशकारी पण काय, समोर गेल्यावर कळेल आपल्याला. दोनच राज्यामधून जाते ती भारतामधल्या. कोणत्या कोणत्या? आसाम आणि अरुणाचल प्रदेश. बघा. ठीक आहे. आता उगम वगैरे कसं आहे आपण बघूया फास्ट मध्ये. आता हे थोडस एक प्रवास, आपल्याला काय शिकायचं, त्या नदीला काय काय म्हटलं जातं. आता बघा, पहिलं जे नाव आहे तिचं ते तांग्सपो नदी. कोणते आहे? तांग्सपो, तिबेटमध्ये. त्याच्यानंतर जेव्हा ती आसाम मध्ये येते, सॉरी, अरुणाचल प्रदेशमध्ये येते, नामच्या बर्वाला वळण घालून. त्या शब्दाचा अर्थ काय? नामच्या बर्वा कुठेतरी ऐकलेलं आहे का? कोणतं वळण आहे तिथं? सिंटॅक्सियल बेंड, अक्षसंगीय वळण. पटकन असं यू शेप, कसं वळण येते? यू. म्हणून ही नदी पण तिथं कसा शेप घेते? यू शेप नदी घेते. आणि तिथनं नदी येते अरुणाचल प्रदेशमध्ये. अरुणाचल प्रदेशमध्ये नदीला दोन नाव आहे, सियांग आणि दियांग. आता सियांग आणि दियांग काय आहे ते तुम्हाला नंतर कळेल. हे फक्त इंट्रोडक्टरी स्लाइड आहे आपली. 3 नंबर जर बघितलं, नंतर समोर आल्यानंतर तिला अजून दोन नद्या मिळतात. किती नद्या मिळतात? दोन पूर्ण ह्या. तर तिचं नाव होतं ब्रह्मपुत्रा. काय होतं? ब्रह्मपुत्रा. ठीक आहे. दिबांग आणि लोहित ह्या दोन नद्या मिळतात तिला. कोणत्या? दिबांग. हे लक्ष राहू द्या. सियांग, दियांग आणि हे दिबांग काही नवीन वेगळे आहे सगळ्या गोष्टी. ठीक आहे. कळालं? त्याच्यानंतर पुढे बांगलादेशमध्ये जाईल. ती कुठे जाणार? बांगलादेशमध्ये. बांगलादेशमध्ये तिचं नाव काय? जमुना. कळालं? आणि जमुना, पद्मा, मेघना तुम्हाला सांगितलं मी काय गोष्टी आहेत तर ऑलरेडी गंगा नदीमध्ये. ह्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहे. परत बघून घ्या. या नदीला एक प्रश्न या नदीवर वेगळाच बनतो, जो कोणत्याच नदीवर बनत नाही, की या नदीचे नाव सांगा. नदीचे नाव, ब्रह्मपुत्रा नदीचे नाव सुरुवातीपासून. सुरुवातीला तिचं नाव तांग्सपो आहे, त्याच्यानंतर सियांग म्हणतात, त्याच्यानंतर दियांग म्हणतात, दियांग नंतर ब्रह्मपुत्रा म्हणतात, ब्रह्मपुत्रा नंतर जमुना म्हणतात. ठीक आहे. असं तिचं नाव आहे. आता एक सीमापार नदी आहे. सीमापार नदीचा अर्थ काय असतो? सीमापार नदीचा अर्थ काय? ती दुसऱ्या देशामधून आपल्या देशामध्ये येते. कोणत्या देशामधून येते? तिबेट. ठीक आहे. 3 देशामधून वाहते ती मेनली. तिबेट, त्याच्यानंतर बांगलादेश आणि भारत. ठीक आहे. दिलेलं आहे तिबेट, भारत आणि बांगलादेश. तिबेट हा चीनचा, की नाही म्हणू शकता तुम्ही त्याला. त्याच्यानंतर हिचं दुसरं महत्वाचं एक वैशिष्ट्य आहे, गुंफित नदी, ब्रेडेड रिव्हर. ब्रेडेड म्हणजे काय? आता तुम्ही, आता मुलींना खास करून माहिती, तुम्ही वेणी घालता, बरोबर आहे, कळताना सेम अर्थ तोच आहे. गुंफितचा अर्थ तोच असतो, वेणीशी संबंधित असतो. वेणी घालता तुम्ही अशी. ठीक आहे. ती नदी अशी वाहते. कशामुळे वाहते? ती वरतून येताना खूप मोठ्या प्रमाणात गाळ आणते. काय आणते? गाळ. आता गाळ जिथं साचला, आता जे शेतात पाणी देतात त्यांना माहिती चांगलं, एखाद्या ठिकाणी गाळ साचला की पाणी काय करतं? दुसऱ्या बाजूने निघतं, बरोबर आहे. अशीच ही नदी असा तयार करते, वेणीसारखं एक स्ट्रक्चर, त्याला गुंफित म्हणतो आपण.
म्हणजे ती सरळ सरळ आपल्या मराठी भाषेत सांगायचं झालं तर फाटे फोडते. काय फोडते? फाटे. असे फाटे फुटते आणि पुन्हा एकत्र येते. पुन्हा समोर जाऊन काय येते? एकत्र येते. तिला म्हणतात गुंफित नदी. कोणती नदी? ब्रेडेड. ठीक आहे. ही एकत्र कुठे येते? काय येते? त्याचं जगातलं सगळ्यात मोठं बेट आहे. त्या बेटाचं नाव कोणी सांगू शकतं? माजोली आइसलँड. बरोबर आहे. ती याच्यातच आहे. म्हणून ब्रह्मपुत्रा नदी खूप महत्वाची आहे. पूर्ववर्ती नदी. पूर्ववर्ती नदीचा अर्थ काय आहे? पूर्ववर्ती नदी म्हणजे काय? तेच सांगितलं मी तुम्हाला. कोणत्या प्लेटवर येते? युरेशियन प्लेटवर. हिमालय तयार होण्याच्या अगोदरपासून ती काय आहे? अस्तित्वात आहे. आता बघूया आपण एक एक. महत्वाची तथ्ये. जगातली पहिली पहिली नाही आहे, 9वी असेल ती. 9 नंबर. मिस्टेक झाली तिथं. त्यांना हे जे एआय असतं ना आपलं, त्यांना 1 आणि 9 मधला फरक कळत नाही अजूनही. 9वी सर्वात मोठी नदी. किती? 9वी. लक्षात राहू द्या. किती नंबरला? 9. सर्वात मोठी. 9 नंबरची सर्वात मोठी नदी आहे. 9 नंबरची सर्वात मोठी नदी. थोड्याफार एखाद्या वेळेस ग्लिचेस झाले तेवढं समजून घेत जा. 9वी सर्वात मोठी नदी आहे जगातली. ठीक आहे. कशाच्या बाबतीत? पाण्याच्या. व्हॉल्यूम. तिच्यामध्ये किती पाणी आहे? त्या बाबतीत जगातली 9वी सर्वात मोठी नदी. किती नंबरची? 9 नंबरची. तिची जनरल लांबी जी 2900 सांगितले जाते. किती सांगितले जाते? 2900. पण जर आपण एनसीईआरटी जर वापरतो, भारताचं जे बुक वापरतो एनसीईआरटी, त्याच्यानुसार लांबी आहे 2880. ठीक आहे. तर आपण मग एनसीईआरटीला फॉलो करायचं. 2880. कारण भारत सरकारचं एक जे ऑथेंटिक सोर्स आहे पेपर काढण्याचा किंवा पेपर बनवायचा, तो एनसीईआरटीला मानतात. कशाला मानतात? एनसीईआरटीला. आणि महाराष्ट्र सरकार कशाला मानेल? स्टेट बोर्डला. बरोबर, या गोष्टी लक्षात ठेवायच्या. लांबी किती आहे? 2880. जगातली सर्वात मोठी नदी 9 नंबरची. किती नंबरची? 9. कशाच्या बाबतीत? पाण्याच्या बाबतीत. आणि भारतातली कोणती नदी ती? सर्वात लांब नदी कोणती आहे? गंगा. ठीक आहे. आणि ही कोणती राहणार? सर्वात रुंद नदी. ठीक आहे. आता हिला काही नावं दिलेले. काय दिलेले? नावं. प्राचीन संस्कृतमध्ये तिला लोहित म्हणतात. काय म्हणतात? लोहित्य. ठीक आहे. त्याच्यानंतर स्थानिक नावे तिला हे भुल्लम भुतूर म्हणजे काय? गुळगुळ आवाज करते. काय आवाज करते ती? गुळगुळ असा आवाज करते, म्हणून स्थानिक लोक तिला काय म्हणतात? भुल्लम भुतूर. असंही कधी कधी पेपरला येतं. असं गुळगुळ. आता मला सांगा, खडकाळ भागातून येते ती. बरोबर आहे. पाण्याचा आवाज कसा असतो माहिती तुम्हाला? सेम. तिसरं प्रचलित नाव काय तिचं? ब्रह्मपुत्र. कोणतं नाव आहे? ब्रह्मपुत्र. ठीक आहे. कळाली इथपर्यंत गोष्टी? समोर दिलेल्याच मी परत त्या. ही फक्त आपलं एखादं तुम्हाला व्हिज्युअलाइज करण्यासाठी एखादी स्लाइड ऍड करत असतो मी. कळालं नाही हे? समोर. आता बघा. संस्कृत नाव तिला लोहित्य. लाल नदी. मागच्या स्लाइडवर काही समजलं नसेल तुम्हाला तर इथं सगळं काही क्लिअर होऊन जाईल. लोहित्य म्हणजे काय? लाल नदी. त्याच्यानंतर बोडो जमात जी आहे, कोणती जमात? बोडो. तिला भुल्लम बुथूर म्हणजे काय? असा खळखळ पाण्याचा आवाज करते, म्हणून तिला नाव दिलेलं आहे ते भुल्लम बुथूर. तिबेट म्हणजे त्याला तांग्सपो म्हणतात. काय? तांग्सपो म्हणजे काय? शुद्ध करणारी. काय? शुद्ध करणारी. ठीक आहे. या गोष्टी टेक्निकल बघा. सगळ्यात माझ्या मते तर सगळ्यात टफ सब्जेक्ट भूगोल आहे. कोणता आहे? भूगोल. जीके मधला. कारण त्या गोष्टी बदलतच नाही. यारलुंग तांग्सपो शुद्ध करणारी. बोडो जमात काय म्हणते त्याला? भुल्लम बुतूर खळखळ आवाज करणारी. ठीक आहे. आपण डीप मध्ये शिकते. आपल्या समोर जेव्हा क्वेश्चन पडतील, तुमच्या समोर जेव्हा क्वेश्चन पडतील, तुम्हाला समजेल या डीप स्टडीचा फायदा किती होतो. कळालं? त्याच्यानंतर समोर जर गेलो तर अरुणाचल प्रदेशमध्ये 2 नाव आहे तिला. कोणते कोणते? सियांग, दियांग. ठीक आहे. आणि आसाममध्ये ब्रह्मपुत्रा. आणि समोर गेल्यानंतर काय नाव होणार? जमुना. ब्रह्माचा पुत्र. असे त्यांना दिला नाव आहे. ठीक आहे. पण आपल्याला हे जे नाव आहे बोडो जमातचं आणि हे आपल्याला शक्यतोर त्या क्रोनॉलॉजी मध्ये विचारणार नाही. क्रोनॉलॉजी मध्ये काय राहील? तांग्सपो राहील. त्याच्यानंतर आसाम मध्ये काय नाव आहे तिला? दियांग. सॉरी, अरुणाचल प्रदेश मध्ये सियांग आणि दियांग. समोर गेल्यानंतर ब्रह्मपुत्रा आणि समोर गेल्यानंतर जमुना. ठीक आहे. हे फक्त एक जनरल तुम्हाला माहिती पाहिजे बुवा की अशा आपण गोष्टी असतात. लोहित्य लाल नदी. बोडो जमात काय म्हणते त्याला? भुल्लम बुथूर. आता उगम. उगम कुठे आहे? आता उगम आहे जो गंगा नदीचा जो उगम आहे त्याच्यावरती 2 वाद आहे. 2 असे काही लोकांचं प्राचीन मत आहे, काही लोकांचं आधुनिक मत आहे. आता जर प्राचीन मत घेतलं आपण तर पारंपरिक जे मत आहे चेमायुंग डुंग हिमनदी. ठीक आहे. नावं लक्षात ठेवायचे. काय?
चेमायुंग डुंग हिमनदी, ठीक आहे. आणि आधुनिक मत काय म्हणतं, आंगसी हिमनदी. मग आता कोणतं द्यायचं पर्याय? आता दोन्ही पर्याय तर शक्यतोवर ऑप्शन मध्ये राहणार नाही, कधीच राहणार नाही. पण राहिले, ठीक आहे. जर ऑप्शन मध्ये दोन्ही पर्याय आले तर तुम्हाला जो आधुनिक आहे, कोणता आहे आधुनिक, त्याला महत्व द्यावं लागेल. कोणता आहे तो? आंगसी हिमनदी, ठीक आहे. आणि हे दोन्ही कुठे आहे? कैलास पर्वतरांग, मानसरोवर, दोन्ही पण तिथंच आहे. कैलास पर्वतरांग, मानसरोवर, ठीक आहे. मानस सरोवर असे म्हणतात काही जण. कैलास पर्वतरांग कोणत्या पर्वतरांगेचा पुढचा भाग आहे? कॉलेज म्हणजे काय? काराकोरम, लडाख आणि झास्कर. तर झास्करच्या समोरचा जो भाग आहे तो कोणती आहे? कैलास, ठीक आहे. समजलं? एक गोष्ट, दोन गोष्टी लक्षात आल्या. परत एकदा लक्षात ठेवा, जे उगम स्थान आहे पारंपरिक ते कोणतं आहे? चेमायुंग डुंग हिमनदी, किंवा आधुनिक मत कोणतं आहे? आंगसी. असू नका रे, ते नाव आहे, बरोबर आहे ना. बरं झालं तुम्ही चायनीज नाही खात. तिबेटमधील प्रवास आता सुरू झाला आपला, गंगा नदीचा, सॉरी, ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवास. उगम झाल्यानंतर तिला नाव आहे तांगसो, तांगस्पो, ठीक आहे. तिबेटमध्ये सुमारे 1100 ते 1200 किलोमीटर. बघा, ह्या जनरल गोष्टी आहे, तुम्हाला एवढं डीप मध्ये प्रश्न नाही विचारणार ते. फक्त आपल्याला एक लक्षात असलं पाहिजे की हा तिबेटमध्ये तिला हे नाव आहे, उगम इथं झालेलं आहे. तिबेट नंतर कोणत्या राज्यामध्ये येते, त्या राज्यामध्ये आल्यावर तिला कोणतं नाव आहे, अशा गोष्टी लक्षात ठेवायच्या. पण शिकताना सगळं शिकून घ्यायचं की तिची लांबी किती आहे, तिबेटमध्ये किती लांबी, तिची जवळपास 1100 ते 1200. मग या गोष्टींनी तुम्ही विचार करू शकता, तिची लांबी जर तिथे 1100 ते 1200 आहे, तर भारतात आल्यावर ती किती पाणी आणत असेल. कळतं तुम्हाला ही गोष्ट? गोदावरी नदीची लांबी किती आहे? गोदावरी 1465, ठीक आहे. आता आपण महाराष्ट्रात राहतो, आपण गोदावरी नदीला जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की किती मोठा पूर आणते ही नदी, बरोबर आहे. ही फक्त 1100 ते 1200 वरतून आणते. कुठून आणते? हिमालयाकडून. आणि भारतात आल्यावर मग अजून तिला उपनद्या मिळतात. आता ही सर्वात लांब नाही, सर्वात रुंद नदी काय तुम्हाला समोर कळेल. वैशिष्ट्य काय आहे? हा प्रदेश पर्जन्य छायेचा आहे. पर्जन्य छायेचा प्रदेश आहे म्हणजे इकडे पाऊस पडत नाही. हिमालयाच्या पलीकडल्या साईडला आहे ना. मान्सून वारे हिमालयाला पार करू शकत नाही. का पार करू शकत नाही? का पार करू शकत नसतील मान्सून वारे हिमालयाला, सांगा बरं. तिथलं वातावरण कसं आहे? एकतर थंड आहे, ठीक आहे. तिथे पाणी, आपल्या इकडे जे पाऊस पडतो आपल्या इकडे समजा, तिथे पाण्याची वाफ होण्याच्या अगोदर कशात रूपांतर होत असेल? बर्फामध्ये, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, हिमालयाची उंची किती आहे? 8000च्या जवळपास आहे. त्याच्यामुळे ते वारे तिकडे क्रॉस करून जाऊ शकत नाही. आणि सर्वात जास्त पाऊस याच एरियात पाडतात ते, ठीक आहे. कोणत्या एरियामध्ये? या एरियामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतात. म्हणून तिथं घनदाट अरण्य, सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाणं, तिथचे सर्वात जास्त पूर येणाऱ्या नद्या पण त्याच साईडला आहे, ठीक आहे. पाणी थंड आणि स्वच्छ असते. पाणी एकदम कसं आहे? थंड आणि स्वच्छ. आता जेव्हा पाऊस पडतो, ठीक आहे, म्हणून तिला काय म्हटलेलं आहे? इथं काय म्हटलेलं आहे तिला? शुद्ध करणारी. तांगसो म्हणजे काय? शुद्ध करणारी. पाणी कसं येते? एकदम स्वच्छ. पाणी स्वच्छ काय असणार तिच्यात? कारण तिकडे पाऊस पडत नाही आणि तिच्यामध्ये काय बाकीच्या इम्प्युरिटीज ऍड होणार आहे का? पाऊस पडला की काय होतं? सगळ्या गोष्टी नदीमध्ये मिक्स होतात आणि पाणी स्वच्छ राहत नाही. आता तो पर्जन्य छायेचा प्रदेश आहे, तिकडे जास्त पाऊस पडत नाही. तिकडे जो पाण्याचा सोर्स असेल तो पूर्णपणे काय असणार? बर्फ, हिमनद्या. काय असणार? बर्फ आणि हिमनद्या, ठीक आहे. कळालं? काय काय लक्षात ठेवायचं? तिचा प्रवास कुठून चालू झाला? तिबेटमधून. मुख्य रांगेला समांतर, हा एक गोष्ट राहिली होती, मुख्य रांगेला. आता ही कोणती रांग आहे? हिमालय. ही नदी अशी येते समांतर. समांतर म्हणजे काय? पॅरलल. आणि इथे एक सिंटॅक्सियल बेंड आहे. आता मला सांगा, ही जी नदी आहे, हा हिमालय पर्वत जवळपास 7 ते 8 हजार मीटर उंच आहे. नदी त्याला फोडून येऊ शकते का? नाही. मग जसा जसा उतार आहे, नदी तशी तशी जाते. आणि इथं पर्वताला कसा आहे? असा चा आकार आहे, सिंटॅक्सियल बेंड. तिथून ती वळण घेते, ठीक आहे. सध्या चालली कुठे ती? पूर्वेकडे. कुठे चालली? पूर्वे. ही दिशा कोणती आहे? पूर्व. नंतर वळण घेऊन ती अशी येते, समजून घ्या. यू शेप. कसा शेप? यू टर्न घेते ती, ठीक आहे. त्याच्यात पण एक गोष्ट आहे, एक भूकंप झाला होता. भूकंपामुळे तिचे मार्ग बदलले. समोर आहे ते आपल्याला थोडंफार.
बघा आता त्याच्यानंतर नामच्या बरवा, जे सांगितलं तुम्हाला यू टर्न कुठे घेते ती नामच्या बरवा, तिथे हिमालयाची लांबी किती असते रे? 150 किलोमीटर. आणि इकडे नांगा पर्वत 400 आणि टोटल लांबी हिमालयाची 2400. बर, हिमालयाचे सर्वात पूर्वेकडील शिखर 7782. हा जो नामच्या बरोबर आहे इथं ती असा यू टर्न घेते. कसा टर्न घेते? यू टर्न. आणि इथे नदी जगातील सर्वात खोल दरी, हे लक्षात राहू द्या, जगातील सर्वात खोल दरी तिचं नाव आहे. आता हे यार्लुम जरी विसरले तुम्ही तरी चालतं, कारण ते कनेक्टेड येईलच, हे लक्षात ठेवा तुम्ही. काय? सांग्सपो ग्रँड कॅनन. ऑप्शन मध्ये हे ऑटोमॅटिक तुम्हाला क्लिक होऊन जाईल. एवढं तरी पाठ करा. ग्रँड कॅनन. कॅनन म्हणजे काय? सर्वात खोल. सर्वात खोल का तयार करत असेल? कारण तिच्या एका बाजूला काय? हिमालय पर्वत आणि दुसऱ्या बाजूला पण काय? एक टोक आलेलं आहे. म्हणजे विचार करा तुम्ही, याची उंची किती आहे? एक अभ्यास करताना थोडासा विचार करायचा असा, उंची किती आहे? 7782. म्हणजे विचार करा किती खोल दरी तयार करत असेल ती. कळलं ना तुम्हाला? कोणत्या पर्वतावर घेते ती? नामच्या बरवा. इथून ती काय घेते? यू टर्न. आणि नंतर येते कुठे येते ती? भारतामध्ये. महाराष्ट्रात नाही येत. महाराष्ट्राला लांब आहे. महाराष्ट्रात आली तर बस काय होईल मग? हा, नामच्या बरोबर ओलांडून भारतात प्रवेश अरुणाचल प्रदेशमध्ये. कुठे करते सगळ्यात पहिले प्रवेश? अरुणाचल प्रदेशमध्ये. बघा इथून अशी येते ती, सियांग नाव आहे तिला. काय नाव आहे? सियांग. अरुणाचल प्रदेशमध्ये आल्यानंतर हा, आता सियांग आणि दियांग मस्त नाव आहे. सुरुवातीचे नाव सियांग. सियांग म्हणजे काय? सरळ सरळ जोपर्यंत ती पर्वत टेकड्या या प्रदेशात असते. कोणत्या प्रदेशात? पर्वते किंवा टेकड्या प्रदेशात तिला सियांग म्हणतात. काय म्हणतात? सियांग. आणि जेव्हा मैदानात येते, मैदानात आल्यावर तिचं नाव बदलतं. मैदानात आल्यावर कसं नाव बदलतं ना, हा तसं तिचं नाव काय होतं? दियांग. कळालं? सुरुवातीचे नाव सियांग, त्याच्यात सपाट भागात मैदानी भागात आल्यानंतर नाव होतं दियांग. सुरुवातीचं नाव काय होतं? एकदम सांगतो. उगम केमायुंग डुंगर. दुसरा आंगसी. बरोबर. तिथून पॅरलल येते, समांतर येते हिमालय पर्वताला. कुठे वाहते? पूर्वेकडे. नंतर नामच्या बरोबर पासून असा टर्न घेते. टर्न घेतल्यानंतर भारतात येते. भारतात आल्यानंतर अरुणाचल प्रदेश मधल्या खडकाळ भागात किंवा पर्वतीय भागात तिला नाव काय आहे? सियांग. समोर आल्यावर तिला नाव काय आहे? दियांग. ठीक आहे. बदल. भारतात प्रवेश केल्यानंतर पावसाचे प्रमाण वाढते. आता नदी कुठं आली? हिमालयाच्या खालच्या बाजूला. आणि तुम्हाला माहिती आहे या भागात सर्वात जास्त मान्सून पाऊस देतो. कोणत्या भागात? आपण त्याला कोणता म्हणतो सांगा बरं? आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. कोणता भाग असेल तो? ईशान्य. ईशान्येकडील 7 राज्य आठवा ना. कोणता भाग येतो? ईशान्य. भारताचा मान्सून सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? ईशान्य भागात. म्हणून भारतात सर्वात जास्त पाऊस पडणारं ठिकाण कोणतं आहे? चेरापुंजी का मॉन्सिनराम आहे? मॉन्सिनराम, चेरापुंजी. हे पण कोणत्या भागात आहे? ईशान्यच भागात आहे. ठीक आहे, आपण बघितलेलं आहे पीवायक्यू मध्ये. आता पुढे आल्यानंतर परत काय आहे? पाण्याचं प्रमाण वाढलं म्हणजे कशाचं प्रमाण वाढणार? ऑटोमॅटिक गाळाचं प्रमाण वाढणार. ठीक आहे. आता हे का शब्द दिलेला आहे तुम्हाला पुढे कळेल गाळाचं प्रमाण वाढल्यावर काय होईल. अरुणाचल प्रदेशमध्ये कळालं हे. पुढं आता अरुणाचल प्रदेश मधून समोर गेल्यानंतर आसाम मध्ये जाते. ती कुठे जाते? आसाम मध्ये. आसाम मध्ये त्रिवेणी संगम आहे. आणि त्रिवेणी संगम परत एक नदीचा आहे. कोणत्या नदीचा आहे? गंगा नदीचा. कोणत्या कोणत्या 3 नद्या? यमुना, गंगा आणि सरस्वती. तर सरस्वती प्राचीन नदी आहे. कुठे होतो तो संगम? प्रयागराजला. ठीक आहे. आता इथे पण त्रिवेणी संगम होतो. आता समजून घ्या, इमॅजिन करायचं. नामच्या पर्वत पासून ब्रह्मपुत्रा नदी अशी आली. कुठे चालली ती आता? पश्चिमेकडे. कुठे चालली? पश्चिमेकडे. पश्चिमेकडे आल्यानंतर तिला दुसरी नदी येते, दिबांग आणि लोहित. आता ब्रह्मपुत्रा म्हणजेच दियांग आहे. समजून घ्या, या गोष्टी समजून घ्या. ब्रह्मपुत्रा म्हणजेच काय आहे? दिहांग. इथं कन्फ्युज होऊ नका. तिला उत्तरेकडून एक नदी येते, दिबांग. उत्तरेकडून म्हणजे कसं समजून घ्या. आता थोडं इकडे बघा, समजून घ्या. हा, ही ब्रह्मपुत्रा नदी ही नमच्या बरोबरपासून इकडे आली. बरोबर. आता उत्तरेकडून म्हणजे हिमालय पर्वताच्या या बाजूला. कळतं ना? दुसऱ्या बाजूकडून कोणती नदी आली? दिबांग. कोणती नदी आली? दिबांग. ठीक आहे. आणि पूर्वेकडून म्हणजे कोणती? इकडल्या साईडला अरुणाचल प्रदेशच्या अरुणाचल प्रदेश मधून दुसरी नदी एक मिळते तिला. कोणती? लोहित. ह्या खूप महत्वाच्या नद्या आहेत. दियांग मुख्य नदी म्हणजे ब्रह्मपुत्रा आपली, तिला नदी मिळते उत्तरेकडून. दिबांग शब्द पण महत्वाचे आहे, उत्तरेकडून. आणि लोहित पूर्वेकडून. आता एमपीएससी युपीएससी जर पेपर असतात, सिंपल स्टेटमेंट असतात. एमपीएससी युपीएससी तुम्हाला कधीच जनरल नॉलेज विचारत नाही. सिंपल स्टेटमेंट असतात. कसे स्टेटमेंट असतात? सिंपल. कसे?
ब्रह्मपुत्रा नदीला दिबांग नदी पश्चिमेकडून मिळते. मग काय असेल तो जो पर्याय असेल तो काय आहे चुकीचा. असे छोटे छोटे शब्द युपीएससी मध्ये पकडावं लागतात. म्हणून युपीएससी ही अनालिटिकल एक्झाम आहे. अनालिटिकल म्हणजे ती फक्त तुमच्या नॉलेजचं काय करते, अनालिसिस करते. तुम्हाला काय येतं युपीएससी ला घेणं देणं नाही. तुम्हाला जे येतं ते तुम्ही किती अप्लाय करता त्याला म्हणतात युपीएससी. कळालं. परिणाम, तिन्ही नदी एकत्र आल्यानंतर तिला नाव देण्यात येतं ब्रह्मपुत्रा. आणि एक परत गोष्ट महत्वाची, ह्या तिन्ही नद्या कुठे एकत्र येतात, नाव काय येते बघा वरती दिलेलं आहे. काय नाव आहे, सादिया. कोणत्या शहराजवळ, सादिया शहराजवळ. ठीक आहे. आता इथं जेव्हा ती एकत्र होते तेव्हा ती बनते एकदम रुद्र अवतार घेऊन येते. कोणता अवतार, रुद्र अवतार. आपण म्हणतो ना जगातली सगळ्यात 9वी सर्वात मोठी पाण्याची नदी. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे का एक गोष्ट, जनरली तिचं सर्वात कमी पात्र किती माहिती का, सर्वात कमी पात्र 1 किलोमीटर रुंद. सर्वात कमी रुंद किती ती, 1 किलोमीटर रुंद. विचार करा, 1 किलोमीटर विचार करा तुम्ही, सर्वात कमी. आणि जास्तीत जास्त ती 8 ते 9 किलोमीटर पर्यंत वाढते जेव्हा पाणी येतं तिच्यामध्ये. म्हणून याला विनाशकारी पण म्हणतात आणि जीवनदायिनी पण म्हणतात. समजलं. पुढे आसाम खोरे. आता कुठं आली ती, आसाम मध्ये आली. अरुणाचल प्रदेश मधून आसाम मध्ये तिला ब्रह्मपुत्रा म्हणतात. आसाम मध्ये आली. आसाम मध्ये आल्यानंतर सादिया ते धुबरी. आता हे पण लक्षात ठेवा, धुबरी, ढेबरी नाही, धुबरी. सादिया ते डुबरी. लक्षात राहू द्या. सादिया ते, अरे बस धुबरी म्हणजे काय, आता या गोष्टी लक्षात राहतील. धुबरी म्हणजे सरळ सरळ बांगलादेश मधला प्रवेश. कुठला प्रवेश, बांगलादेश. सादिया म्हणजे काय, त्रिवेणी संगम. कोणत्या कोणत्या नदीचा, दियांग, दिबांग, लोहित. ठीक आहे. रॅम्प वाली, उत्तरेकडे हिमालय आणि दक्षिणेकडे शिलाँग पठार. आता तुम्हाला माहिती आहे खाली उतरल्यानंतर तिने जो मार्ग तयार केलेला आहे तिच्या उत्तर भागाला, आता इकडे बघा, इमॅजिन करायचं, इमॅजिन नामच्या पर्वतपासून ती अशी आली का नाही. आता समजा हा पर्वत आहे, हे टोक पर्वत आहे, इथून ती अशी आली. आता कुठे चालली, पश्चिमेकडे. म्हणजे तिच्या उत्तरेकडे काय राहिला, हिमालय राहिला. आणि दक्षिणेकडे काय आहे, मेघालय पठार. आठवतो तुम्हाला, शिकवलेलं आहे मेघालय. शिलाँग राजधानी कोणाची आहे, मेघालयची. मग मेघालय पठार म्हणजेच कोणतं पठार, शिलाँग पठार. नवीन काही गोष्ट नाही असं समजू नका, नवीन. आणि मेघालय पठारमध्ये 3 कोणत्या कोणत्या महत्वाच्या टेकड्या आहे, गॅरो, खॅसी आणि जयंतिया. ठीक आहे. गॅरो हिल पण महत्वाची म्हणून सांगितलं तुम्हाला. आता या उत्तरेकडे काय हिमालय आणि दक्षिणेकडे काय शिलाँग पठार. त्याच्यानंतर खाली पावसाळ्यामध्ये नदीचे पात्र काही ठिकाणी बघा 8 किलोमीटर पर्यंत रुंद होते. एवढी मोठी नदी ती, 8 किलोमीटर पर्यंत फक्त पाणीच पाणी. आता जेव्हा इंग्रज भारतात आले होते ना, एक गोष्ट, इंग्रज भारतात आले होते तेव्हा इंग्रजांनी सांगितलं की ब्रह्मा नदीच्या पलीकडून काहीतरी आहे. इंग्रजांनी सांगितलं, कारण ते कसे ऍडव्हान्स होते. इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झालं होतं, औद्योगिकरण झालं होतं. त्यात इथल्या लोकांना काय वाटत होतं, तो समुद्रच आहे. काय वाटत होतं, तो समुद्रच आहे, त्याच्या पलीकडं फक्त काय आहे, पाणीच पाणी आहे. एवढं पाणी राहायचं त्या नदीमध्ये तेव्हा. या गोष्टी रिअल आहे बरं. त्याच्यानंतर शिलाँग प्लॅटू आहे. कोणता प्लॅटू आहे, शिलाँगचं पठार आहे. इथून नामच्या पर्वतपासून आसाममध्ये, अरुणाचल प्रदेश मधून आसाम मध्ये आल्यानंतर ती पश्चिमेकडे वाहत होती. पश्चिमेकडे वाहता वाहता इथे एका ठिकाणी ती दक्षिणेकडे वाहते. कुठे वाहते, दक्षिणेकडे. म्हणजे बघा प्रवास बघा तिचा, पहिले कशी येते पूर्वेकडे, नंतर वळण घेते खाली, खाली वळण घेतल्यानंतर तिचा प्रवास पश्चिमेकडे, परत वळण घेते, प्रवास झाला दक्षिणेकडे. ठीक आहे. आता गुंफित नदी, जो ब्रेडेड रिव्हर म्हणतो आपण, का म्हणतो तिला ब्रेडेड रिव्हर, आता येताना पावसाचे प्रमाण असल्यामुळं, जास्त असल्यामुळं ती तिच्यामध्ये भयानक गाळ किंवा स्लिट्स म्हणतात त्याला, छोटे छोटे तुकडे, ते मोठ्या प्रमाणात आणते. पाण्याचा वेगही कसा असतो, थोड्या प्रमाणात जास्त असतो. ते आल्यानंतर असा गाळ पूर्णपणे साठतो तिथं. ठीक आहे. गाळ साठतो तर मग ती काय करते, मार्ग शोधते. फक्त काय शोधते, मार्ग. म्हणून अशी ती अनेक भागात विभागते, ती अशी वितरिका बनवते आणि समोर गेल्यानंतर परत एक होते. ठीक आहे. हिमालयातून येणारा गाळ सांगितलं, मैदानी भागात वेग कसा होतो तिचा, शांत होतो. शांत वेग असला की काय होतं रे, गाळ थांबतो. बरोबर आहे ना. आता तुम्ही सगळे काय, आपण सगळे खेड्या विभागातले, आता जेव्हा नळ येतात सगळ्याच्या घरी, नालीत काय करता तुम्ही, जोरात पाणी टाकता. का टाकता, का टाकता, गाळ वाहून गेला पाहिजेत ना. आणि तसं इतर वेळेस गाळ वाहून जातो का, का नाही जात. सगळं डिटरमाइन कशावर आहे, पाण्याच्या वेगावर. इथं पाण्याचा वेग कसा होतो, शांत होतो.
शांत म्हणजे ती एकदम शांत होतो, असा काही बाहेर नाही जात. कारण मैदानी भाग आहे. कोणता भाग आहे? मैदानी भाग. मग मधात गाळ असला की नदी काय करते? फाटे फोडते आणि नंतर पुन्हा समोर गेल्यानंतर काय होते? एकत्र येते. ठीक आहे. नदी एखाद्या वेणीसारखी दिसते. कशी दिसते? वेणीसारखी. अगोदरच सांगितलं मी तुम्हाला, अशा वेणीसारखी दिसते एखाद्या वेळेस. ठीक आहे. असं लक्षात ठेवायचं ब्रह्मपुत्रा नदी. हां. त्याच्यानंतर अशाच एका ब्रेडेड भागाला एक एवढा मोठा ब्रेडेड भाग बनवलेला आहे त्या नदीनं. त्याला आइसलँड बनवलेलं आहे जगातलं सगळ्यात पहिलं किंवा सर्वात मोठं म्हणू शकता तुम्ही. माजुली आइसलँड. कोणतं? माजुली आइसलँड हा एक जिल्हा पण आहे. कोणता आहे? जिल्हा पण आहे. आता इथं दिलेलं असेल. लखीमपूर आणि दिब्रुगड जिल्ह्यादरम्यान. कोणत्या जिल्ह्यादरम्यान आहे तो? लखीमपूर आणि दिब्रुगड जिल्ह्याच्या दरम्यान हे एक आइसलँड आहे माजुली नावाचं. दोन नदी जी ब्रह्मपुत्रा नदी आहे ती दोन प्रवाहामध्ये जाते. कोणत्या? दोन प्रवाहामध्ये. एक प्रवाह असतो ब्रह्मपुत्रा, मेन जो प्रवाह आहे त्याला आपण काय म्हणणार? ब्रह्मपुत्रा. आणि दुसरा जो आहे आपण त्याला काय म्हणणार? खेरकुटिया. कोणता? खेरकुटिया. हा आहे उत्तरेकडे. कोणता आहे? उत्तरेकडे. हा काय आहे? दक्षिणेकडे. या बेटाच्या उत्तरेकडे जो प्रवाह आहे त्याला आपण खेरकुटिया म्हणणार आणि दक्षिणेकडला जो प्रवाह आहे त्याला काय म्हणणार? ब्रह्मपुत्रा. ठीक आहे. मूळ ब्रह्मपुत्रा. हे प्रवाह 100 किलोमीटर प्रवास करतात. म्हणजे सरळ सरळ ह्या दोन नद्या अशा वेगळ्या झाल्यानंतर जवळपास किती किलोमीटर जातात ते समोर? 100. आणि मधात तुमचं माजुली आइसलँड आहे. माजुली बेट आहे. आता या बेटाबद्दल थोडंफार बघू आपण. जगातील सर्वात मोठे नदीचे बेट. सर्वात मोठे. आता तुम्ही बेट कुठे बघितलं आतापर्यंत? समुद्रात. पण हे जगातलं सगळ्यात मोठं नदीचं बेट आहे. 1200 चौरस किलोमीटर होतं ते. किती होतं? 1200. पण त्याची धूप होऊन पाण्याच्या प्रवाहामुळे त्या बेटाची माती पाण्यामध्ये मिसळू आता फक्त 400 चौरस किलोमीटर राहिलेलं आहे. किती किलोमीटर राहिलेलं आहे? 400 चौरस किलोमीटर. म्हणजे तुम्ही जर जनरली पकडलं 400, विचार करा आपल्या इथून 400 डिस्टन्सवर कोणतं शहर आहे, तेवढा असा एरिया बघू शकता तुम्ही. तेवढं ते बेट राहिलेलं आहे. पहिले किती होतं? 1200. ठीक आहे. त्याच्यामध्ये परत जर काही गोष्टी आसपासच्या नववैष्णव संस्कृतीचे केंद्र, थोडंफार मी तुम्हाला तेच सांगतो ना, शिकताना सगळं शिकून घ्यायचं. संस्कृती कोणती आहे? नववैष्णव. भारताचा पहिला बेट जिल्हा, हे महत्वाचं आहे. पहिला बेट जिल्हा 2016. ठीक आहे. धोका तेच धूप, सॉइल इरोजन, हे बेट नष्ट होण्याच्या मार्गावर आहे सरळ सरळ. म्हणजे अजून जर आपण विचार केला तर 1000, 1500 किंवा 2000 वर्षानंतर तुमच्यापैकी कोणी जिवंत असलं तर बघ जा बेटामध्ये जाऊन. ठीक आहे. येऊ शकतं एखादा, तर अमृत निघू शकतं ना एखादा तोपर्यंत. आता जेव्हा नदी गुवाहाटी जवळ येते. कुठं? गुवाहाटी. गुवाहाटी कुठे आहे? आसाम. आसामची राजधानी काय आहे? गुवाहाटी. आठवलं का काही? आठवलं ना? काय? महाराष्ट्राचं राजकारण बदललं ना बापा. माहित नाही का गुवाहाटी तुम्हाला? आमदार घालता, जाऊ दे तिकडे, त्या गोष्टी द्या सोडून. बॉटल नेक. कोणतं नेक? बॉटल नेक. शिलाँग पठार. हिच्या एका बाजूला काय? शिलाँग पठार. दुसऱ्या बाजूला काय? हिमालय. त्याच्यामुळे नदीची रुंदी वाढत नाही आणि सर्वात कमी बनते ती नदी. अत्यंत रुंद, खूप अरुंद, सगळ्यात कमी 1 किलोमीटर. सगळ्यात कमी रुंदी आहे त्या नदीची 1 किलोमीटर. आणि तिथं रुंदी कमी असल्यामुळं आपण पूल बांधलेला आहे ब्रह्मपुत्रा नदीवर. त्या पुलाचं नाव माहिती आहे कोणाला? तुम्ही नंतर सांगायचं, मला नाव नाही दिलेलं, नाव टाकलेलं नाही. रेल कम रोड पूल. बर, रेल कम रोड. रेल कम रोड म्हणजे माहिती आहे तुम्हाला? रेल कम रोड म्हणजे काय? रेल्वे पण जाईल आणि परत दुसऱ्या ज्या याच्यामध्ये वाहने पण जाईल. नागपूरला गेलेले कोणी? नागपूरला येते डबल डेक रोड. ट्रेन पण आहे, मेट्रो पण आहे, खाली रोड आहे, परत त्याच्या खाली रोड आहे. ठीक आहे. त्याला डबल आपण रेल कम रोड म्हणजे इथं काय आता खाली काय आहे? रेल्वे आणि वरती काय आहे? रोड. म्हणजे दोन्ही गोष्टी. का शक्य झाले? कारण तिचं पात्र काय तिथं? 1 किलोमीटर फक्त. ठीक आहे. परत काही याच्यामध्ये? ओके, लक्षात राहू द्या. सर्वात कमी. समोर गेलो तर आपण सराईघाटची लढाई. आता एक लढाई झालेली इतिहासामध्ये. मुघल साम्राज्याचा विस्तार जवळपास पूर्ण भारतामध्ये जवळपास तर झालाच होता, पण ईशान्येकडे त्यांचा विस्तार होऊ दिला नाही अहोम जमातीनं. कोणत्या जमातीनं? अहोम. अजूनही अहोम जमातीला महत्व देतात पेपरमध्ये. ठीक आहे. अहोम साम्राज्य. कोणतं साम्राज्य? अहोम साम्राज्य. नेव्हल बॅटल आहे. नेव्हल बॅटल म्हणजे संपूर्णपणे पाण्यात लढाई गेली. कुठे लढाई केलेली आहे? पाण्यामध्ये. तेच सांगितलं मी तुम्हाला. त्या लोकांना सुरुवातीला काय वाटायचं की इकडे काहीच नाहीये, इकडे फक्त काय आहे? समुद्र आहे. ठीक आहे. पाण्यात लढाई केलेली आहे. आणि हे जे नायक आहे अहोम सेनापती लाचित
बोरफुकन यांनी मुघल साम्राज्याचा विस्तार तिकडे होऊ दिला नाही. मुघल साम्राज्यांना इकडे कधीच जिंकता आलं नाही. कोण? लाचित बोरफुकन यांनी मुघलांचा पराभव केला. ठीक आहे, लक्षात राहू द्यायचं. आणि मुघलांचा ईशान्य भारतात जो प्रसार आहे तो रोखून टाकला. ईशान्य भारत म्हटलं की लगे आठवलं पाहिजे इकडले स्टेट. सेवन सिस्टर आठवलं पाहिजे, सिक्कीम आठवलं पाहिजे. सेवन सिस्टर माहिती आहे ना कोणत्या कोणत्या आहे? अरुणाचलचा अरुणचा नागमणी घेऊन राम कुठे गेला? त्रिपुराला. मेघा सॅम, बरोबर आहे, लक्षात आहे तुमच्या. ठीक आहे, नाव लक्षात ठेवा लढाईचं. कोणती? सराई घाटची लढाई. ठीक आहे, एअर विसरले एखाद्या वेळी तर चालून जाईल, पण सराई घाटची लढाई लक्षात ठेवा. मोगल आणि अहोम साम्राज्य अशा ज्या लढाई असतात ना त्या पण कधी कधी विचारतात. 1671. 1671 काळ आठवतो का? 1671 मध्ये छत्रपती शिवरायांचा काळ काय होता? 1680, बरोबर आहे. 1680, बरोबर आहे. तर त्याच काळामध्ये कोण सम्राट होतं? मुघल. औरंगजेब. कोण होतं? औरंगजेब. तर औरंगजेबाची महत्वाकांक्षा होती की मला पूर्ण भारत जिंकायचा आहे. त्याने ईशान्येकडे पण सैन्य पाठवलं होतं, पण त्याचा काय झाला? पराभव झाला. ठीक आहे, गोष्टी पटापट लिंकेज करत चालायच्या अशा. जिओग्राफी मधून पटकन इतिहासात उडी मारायची, पुन्हा वापस यायचं. भारतात निर्गमन, भारतातून एक्झिट. आता भारतातून एक्झिट मारणार आहे ती. काय मारणार आहे? एक्झिट. आणि तुम्हाला म्हटलं होतं गारो, लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवा? गारो कुठे आहे? मेघालय. ठीक आहे, शिलाँग पठाराजवळ. गारो मेघालयामध्ये, पण ती नदी मेघालयात जात नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. कन्फ्युज होऊ नका. गारो कुठे आहे? मेघालयमध्ये. ती गारो टेकड्याच्या पलीकडल्या बाजूने, उत्तरेकडील बाजूने जाऊन अशी वळून कुठे जाते? खाली दक्षिणेकडे. दक्षिणेकडे कुठे? काय मग? बांगलादेश. ठीक आहे. मुख्य नदी भारतात फक्त अरुणाचल प्रदेश, हेच सांगितलं मी तुम्हाला. अरुणाचल प्रदेश आणि आसाम या दोनच राज्यामधून जाते, ही गोष्ट लक्षात ठेवायची. आपल्याला कन्फ्युजन होतं कधी कधी की गारो हिलचा उल्लेख आहे म्हणजे ती मेघालयमधून जात असेल, मेघालयमधून जाणार नाही. जसं आपण गंगा नदी बघितली होती. गंगा नदी कुठून जाते? झारखंड मधल्या एकाच जिल्ह्यातून जाते, माहिती आहे ना? आठवतं ना? झारखंड मधल्या एका वरच्या जिल्ह्यातून जाते ती. समजलं? आणि भारतात जे शेवटचं ठिकाण आहे तिचं, ते कोणतं आहे? धुबरी. ठीक आहे, लक्षात राहू द्या. ढेबरी म्हणले की लक्षात येईल तुमच्या. पुढं बांगलादेशमध्ये काय काय मग? आता बांगलादेशमध्ये गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे पहिले कोणती नदी येणार इकडली? गंगा. पद्मा नदी म्हणतात तिला बांगलादेशमध्ये. ठीक आहे. वरतून कोणती उंडाली? जमुना. आणि मेघालयमधून कोणती उंडाली? मेघना. या तिन्ही नद्या एकत्र मिळतात. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा फक्त तुम्ही. तिन्ही नद्या काय होतात? एकत्र मिळतात. बांगलादेशात प्रवेश करताच नदीचे नाव काय होते? जमुना. प्रमुख उपनदी तिस्ता. तिस्ता काय आहे काय नाही उपनदी आपण उद्या शिकणार आहे, फक्त लक्षात राहू द्या. प्रमुख उपनदी काय आहे? तिस्ता. सिक्कीम मधून येणारी तिस्ता नदी जमुनेला उजव्या तीरावर मिळते. म्हणजे जी नदी सिक्कीम मधून येते ब्रह्मपुत्रेला, ती भारतात नाही मिळत. कुठे मिळते ती? बांगलादेशमध्ये. म्हणजे तिस्ता रिव्हर कुठून येते? भारतातून. पण तिची उपनदी बनते ती कुठे? बांगलादेशमध्ये. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता आपण काय बघितलं? पद्मा नदी आली. आता ज्यांनी गंगा नदीचं चांगल्या प्रकारे बघितलेलं असेल त्यांना या गोष्टी क्लिअर होतील. पद्मा नदी वरतून कोणती आली? जमुना. जमुनाला कोणती नदी मिळाली? तिस्ता. आणि या तिन्ही नद्यांना कोणती मिळणार आता? मेघना. ठीक आहे, मेघना कुठून येते? मेघालय. ठीक आहे. आता जमुना आणि जुनी ब्रह्मपुत्रा. जमुना आणि जुनी ब्रह्मपुत्रा काय? आता बघा इथं दिलेले 1787 ला मी तुम्हाला काय म्हटलं? ही नदी पश्चिमेकडे आली. नमच्या बरोबर पासून कुठे आली ती? पश्चिमेकडलं. पण जेव्हा भूकंप होण्याच्या अगोदर ती पूर्वेकडे वाहत होती. कुठे वाहत होती? पूर्वेकडे. कशी वाहत होती? पूर्वेकडे. पण भूकंपामुळे तिचा मार्ग बदलला आणि दिशा झाली तिची दक्षिणेकडे वाहू लागली. कशी वाहू लागली? दक्षिणेकडे. ठीक आहे, म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा. दक्षिणेकडे म्हणजे सरळ सरळ खाली बांगलादेशमध्ये जाण्याच्या अगोदर त्या नदीचा मार्ग कसा होता? पूर्व साईडला होता. कोणत्या दिशेला होता? पूर्व. पण भूकंपामुळे तिचा मार्ग बदलला आणि नदीचा मार्ग झाला दक्षिण दिशेला. पण अजूनही एक छोटीशी तिची डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणू शकतो, तिला नाव आहे मायमेन्सिंग. ठीक आहे, लक्षात राहू द्या. छोटासा प्रवाह अजूनही कुठे जातो? पूर्वेला जातो. कुठे जातो? पूर्वेला. छोटासा गोष्ट लक्षात ठेवायचं. ठीक आहे. जुनी ब्रह्मपुत्र आजही जुन्या मार्गाने एक छोटा प्रवाह वाहतो. तोच आहे छोटा प्रवाह. म्हणजे आपल्या इथल्या लय मोठ्या नद्याचा प्रवाह असेल तो, कारण तिची लांबी बघा किती आहे? रुंदी 8000च्या जवळपास आहे. तिचा छोटा प्रवाह म्हणजे पण लय मोठा आहे आपल्यासाठी. समजलं ना? लक्षात राहू. आता बघा ही गोष्ट नवीन आहे. जी गोष्ट नवीन असते तिला लक्षात ठेवायला थोडा वेळ लागणार. 1787 ला भूकंप झाला होता. नदी
सुरुवातीला पूर्वेकडे वाहत होती. कुठे वाहत होती? पूर्वेकडे. आता कुठे वाहते ती? दक्षिणेकडे. ठीक आहे, कन्फ्युज नका हो. नदी आली अशी तांगस्पो, बरोबर. त्याच्यानंतर तिनं नामच्या बरोबर असा टर्न घेतला. कुठे येऊन आली? पश्चिमेकडे. पश्चिमेकडून कुठे टर्न घेतला? दक्षिणेकडे. कुठे टर्न घेतला? दक्षिणेकडे. पण ती दक्षिणेकडे नव्हती वाहत. कुठे वाहत होती? पूर्वेकडे. कुठे वाहत होती? पूर्वेकडे. भूकंपामुळे तो जो पूर्व मार्ग आहे तो कसा झाला? दक्षिण. आणि दक्षिण झाला म्हणजेच गारोच्या हिल्स आहे त्याला ओलांडून ती कुठे गेली? बांगलादेशमध्ये. ठीक आहे, थोडस लक्षात ठेवा, थोडस क्रिटिकल आहे. हेच सांगितलं तुम्हाला आता मी. आता एखाद्या वेळेस जर हाय लेवल पेपर बनवायचा शक्यतोवर तो विचारणार नाही, कारण या बांगलादेश मधल्या गोष्टी. कुठल्या गोष्टी आहे? बांगलादेश. आपल्या एक्झामला ह्या गोष्टी शक्यतोवर विचारणार नाही. ग्वालंदो घाट आहे बांगलादेशमध्ये, तिथे पद्मा नदी आणि जमुना नदी मिळते. त्याच्यानंतर चांदपूर ठिकाणी, चांदपूरला बघा पद्मा आणि मेघना नाव बनवून काय बनतं तिचं? मेघना. ठीक आहे, इंट्रोडक्शन फक्त. आणि ही शेवटी नदी बंगालच्या उपसागरात मिळते. आता या सगळ्या गोष्टी बघितल्या आपण. एक छोटासा प्रवास बघू फास्ट मध्ये, एकदम फास्ट मध्ये. बघा, उगम कुठे आहे? तिबेटमध्ये. तिबेटमध्ये उगम झाल्यानंतर तिबेटमधील प्रवाह कोणत्या नावाने आहे? तांगसो. तांगसो नंतर 3 नंबरला दिलेले आपल्याला यू आकाराचं वळण घेते आणि तिथं जगातली सगळ्यात खोल दरी आहे तांगसो ग्रँड कॅनॉन. तिथून आल्यानंतर ती कुठे येते? भारतात. भारतात आल्यानंतर पर्वती किंवा डोंगराळ भागात तिला काय म्हणतात? त्यांग. मैदानी भागात तिला दिहांग. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर आसाम मध्ये येते ती. कुठे येते? 5 नंबर कुठे? 5 नंबर आसाम मध्ये येते. आसाम मध्ये तिला 2 नद्या मिळतात सादिया शहराजवळ. कोणत्या कोणत्या? दिबांग आणि लोहित. त्याच्यानंतर आसाम मधील विस्तीर्ण पात्रावर एक बेट तयार झालेलं आहे, माजुली. ठीक आहे, सांगितलं तुम्हाला 2 नद्या, खालून ब्रह्मपुत्रा नदी, वरतून खेरकुटिया. आहे लक्षात? त्याच्यानंतर दक्षिणेकडे वळण घेते, बरोबर आहे ना? हेच सांगितलं मी तुम्हाला. भूकंपाच्या अगोदर ती दक्षिणेकडे नव्हती जात. कुठे जात होती? पूर्वेकडे. भूकंप झाल्यावर कुठे चालली ती? दक्षिणेला. आणि अजून एक छोटीशी तिची वाहिनी पूर्वेकडे वाहते, मायमेन सिंग. सांगितलं मी तुम्हाला. आणि शेवटी बांगलादेशमध्ये जमुना, पद्मा आणि मेघना बांगलादेशच्या समुद्रात मिळतात. आता काय राहिलं? छोटस तिच्या उपनद्या राहिल्या. तिच्या काही उपनद्या एवढ्या काही बाकीच्या नद्यांपेक्षा, नद्यां एवढ्या काही आपल्याला महत्वाच्या नाहीये, कारण तिच्या सगळ्यात जास्त उपनद्या कुठे राहणार आहे? बांगलादेशमध्ये. लक्षात राहू द्या. उजव्या तीरावरील कोणत्या आहे? सुबनसिरी, जिया बरेली, मानस, तिस्ता. ठीक आहे, कोणती? तिस्ता. आणि आता लक्षात कसं ठेवायचं? लक्षात राहू द्या, ती नदी दक्षिणेकडे चालली. कुठे चालली? दक्षिण. उजव्या आणि डाव्या तीरावरील नद्या आहे त्या लक्षात कशा राहतात की ती नदी मिळते कोणत्या डायरेक्शनने? कोणत्या डायरेक्शनने मिळून राहिली? ती दक्षिण दिशेला मिळून राहिली. कोणत्या दिशेला? दक्षिण. मग दक्षिण दिशा म्हणजे उजवा हात कोणता आला? हा. आणि डावा हात कोणता आला? हा. उजवा हात म्हणजे सिक्कीमकडून येणारी कोणती नदी येऊन राहिली तिला? तिस्ता. कोणती नदी आहे? तिस्ता. उजवा हात म्हणजे वरतून कोणती नदी येऊन राहिली? मानस. परत जिया बरेली आणि सुबनसिरी ह्या वरच्या. आता डावा हात जर घेतला तुम्ही तर आपला अरुणाचल प्रदेश आहे, आसामचा भाग आहे, तिकडून कोणत्या कोणत्या नद्या येऊन राहिल्या? दिबांग, लोहित, धन्स आणि कोपिली. ठीक आहे, लक्षात राहू द्या. उपनद्या, हिच्या उपनद्यावर तुम्हाला 99% प्रश्न राहणार नाही, पण आपल्याला स्टडीसाठी सगळ्या गोष्टी शिकायच्या आहे. ठीक आहे, समजलं सगळं काही? एक आपला जे बघितलं थोडस एक समरी. उगम कुठे? चेमायोडुंग, तांगस्पो. युटर्न, नामच्या बरोबरला युटर्न घेते, नाव दिहांग. ठीक आहे, आता नाम दिहांग आहे, तियांग आहे, यानं डायरेक्ट इथं जर एक गोष्ट ऍड केली आपण अजून. पहिले नाव काय तिचं? सियांग. ठीक आहे, काही टेन्शन नका घेऊ. सियांग नंतर नाव काय? दिहांग. दिहांग, दिबांग, लोहित. भारतात नाव काय होतं? ब्रह्मपुत्रा. ब्रह्मपुत्रावर सर्वात मोठं बेट काय? माजुली. माजुलीच्या खालच्या बाजूला मूळ ब्रह्मपुत्रा, वरच्या बाजूला खेरकुटिया. समोर गेल्यानंतर तिचा जो शेवट आहे जमुना, पद्मा, मेघना आणि सुंदरबन डेल्टा. तुम्हाला सांगितलं मी सुंदरबन डेल्टा 3 नद्यांनी बनतो, गंगा, ब्रह्मपुत्रा आणि मेघना. ठीक आहे, लक्षात राहू द्यायचं, गंगा, ब्रह्मपुत्रा आणि मेघना. आता हा आणि त्या नद्या एकच आहे. पद्मा म्हणजे काय? गंगा नदी. ठीक आहे, समजलं? समजलं लेक्चर थोडंफार? सगळ्यांना कळालं असेल ना? ठीक आहे, तुम्हाला नोट्स येऊन जातील. जय श्री कृष्ण.